मॅनिफेस्ट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारीकर. आपल्याला हवा तो जोडीदार खरंच मॅनिफेस्ट करता येतो का? त्याचीच एक हलकी फुलकी आणि गमतीशीर कथा. प्रशांत ऑफिसमधून आला तो थेट गच्चीवरच गेला. विनोद त्याची वाट पाहतच होता. प्रशांतला पाहताच त्याचे खांदे थोपटत तो म्हणाला, मित्रा, अभिनंदन करू की सांत्वना देऊ? चला, ग्रुपमधला आणखीन एक बॅचलर संपला. विनोद म्हणाला. तसं प्रशांतला थोडंसं हसायला आलं. काय रे, मग आमच्या सगळ्यांशी वहिनीची कधी ओळख करून देणार आहेस? विनोदने विचारलं. लग्नानंतर. प्रशांत असं म्हणताच विनोदने त्याच्याकडे रागाने पाहिलं. लग्नानंतर तू कशाला ओळख करून द्यायला हवीस? ती आम्ही आमची करून घेऊ. अरे नालायक मित्रा, तुझ्या जिवलग दोस्तांशी ओळख तू लग्नाच्या अगोदरच करून द्यायला हवीस. विनोद म्हणाला. हे विनू, तुमची ओळख तिच्याशी करून द्यायला काय वेडबीड लागलंय मला? अरे मागे त्या श्रीधरच्या लग्नाच्या वेळेस पाहिलं होतं ना? त्या बिचाऱ्याने तुमच्यावर विश्वास ठेवून सुपारी फोडायच्या कार्यक्रमाला तुम्हाला नेलं रे. आणि तुम्ही तिथे जाऊन काय केलं? शेण, माती, दगड, धोंडे, जे जे खाता येईल ते सगळं खाऊन आलात. त्याच्या होणाऱ्या बायकोला काय सांगितलं? ह्याचं ऑफिसमध्ये अफेअर आहे म्हणून, आणि तेही एका मुलाशी. शी 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 शी. प्रवीण भैया होता म्हणून त्याने सगळ्यांची समजूत घातली. अहो तसं काही नाही आहे, मित्रांनी गंमत केली असं सांगितलं, म्हणूनच मोडता मोडता ते लग्न वाचलं. अरे एक वेळ पाकिस्तानसारखा शत्रू चालेल, पण तुमच्यासारखे हरामखोर मित्र नकोत रे बाबा. हात जोडत प्रशांत म्हणाला. तो असं म्हणताच विनोदने त्याच्या पाठीत एक जबरदस्त गुद्दा हाणला. हीच आमची किंमत केलीस? आजपासून आपली दोस्ती तुटली. तुझ्या वडापाववर आणि चहावर जो काही खर्च केलाय ना, तो पुढच्या महिन्याच्या आत परत द्यायचा हा. विनोद जास्तच इमोशनल झाला. दोघांची हमरीतुमरी चालू झाली असतानाच पिंट्या आणि विनोद भैया वर आले. अरे अरे अरे, काय चाललंय काय? मला वाटलेलं आम्हालाच यायला उशीर झाला. प्रशांत तुला काहीतरी मस्त गमती जमती सांगत असेल आणि आमचं तेवढं मात्र मिस झालं. पण इथे येऊन पाहतो तर काय, तुमचीच मारामारी चालली आहे. प्रवीण भैया जसं ओरडले तसे दोघेही शांत झाले. भैया, बघ ना हा कसा म्हणतोय. तुमच्यासारखे मित्र नसलेले परवडले म्हणून तुमची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची तो ओळख करून देणार नाही. रागारागाने विनोदने त्याची तक्रार केली. मग काय भैया, श्रीधरच्या लग्नातला मागचा किस्सा आठवतोय ना? एक तर माझं लग्न खूप मुश्किलने जमलेलं आहे. त्यात तुम्ही जर काही गडबड केली तर आई बाबा मलाच ओल्या चपलेने हाणतील. प्रशांत असं म्हटल्यावर पिंट्या आणि विनोद भैया खो खो हसले. अरे, मित्र म्हटले की मस्करी आलीच. फक्त मस्करीची कुस्करी मात्र होऊ द्यायची नाही, एवढी काळजी घ्यायची. तुझ्या लग्नाच्या वेळेस असं काही होणार नाही याची गॅरंटी माझी. विनोद, समजलं का? आणि पिंट्या, तूही लक्षात ठेव. प्रवीण भैयाने अगोदरच दम भरून टाकला. सोड रे भैया, मला आता याच्या लग्नात काडीचाही इंटरेस्ट नाही. याच्या लग्नाला येणारच नाही मी. विनोद अजूनही तापला होता. ए विनू, एवढा भाव नको खाऊस. मगाशी मस्करी करत होतो मी. सॉरी यार, टेन्शनमध्ये जरा जास्त बोलून गेलो. वाईट वाटून प्रशांत बोलत होता, पण विनोदचा राग अजूनही नाकावरच होता. अजिबात कमी झाला नव्हता. प्रशांतने मग त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, अरे सॉरी यार, या रविवारीच तुमची तिच्याशी ओळख करून देतो. तो असं म्हणताच विनोद मग खो खो हसायला लागला. ए येड्या, तुला काय वाटलं मी खरंच चिडलो की काय? चुकूनही या भ्रमात राहू नकोस की मी तुझ्या साखरपुड्याला किंवा लग्नाला येणार नाही म्हणून. मला बाकी कशात इंटरेस्ट नाही, पण साखरपुड्याचे पेढे आणि लग्नाचे गुलाबजामुन मात्र चापायचे आहेत. विनोदच्या नाटकी स्वभावाची सगळ्यांनाच कल्पना होती. तो कधीही सिरियस होणं शक्यच नाही. ॲक्टिंग तर अशी भारी करेल की समोरच्याला त्याचं वागणं बोलणं अगदी खरं वाटेल. बरं, मग काय म्हणतोयस? या रविवारी वहिनींशी आमची भेट घालून देणार ना? पिंट्याने विचारलं. देईन, पण जर तुम्ही दोघांनी मोडता पाय घालायचा प्रयत्न केला तर मात्र मी तुमचं कंबरडं मोडून ठेवीन, एवढं लक्षात ठेवायचं. धमकी वजा वॉर्निंग प्रशांतने अगोदरच देऊन टाकली. तसं प्रमोद भैया म्हणाला,
नाही रे, कोणी नाही करणार तसं. आम्ही तुझे दुश्मन आहोत का? तुझ्या भल्याचाच विचार करणार आम्ही. दिला तर तुला चांगलाच सल्ला देणार. डोंट वरी. ए परशा, मला सांग, तू बहिणीला किती रे वेळा भेटलास? त्यांचा स्वभाव कसा आहे आणि दिसायला कशा आहेत त्या? फोटो बिटो काही ठेवलायस की नाही? विनोदने विचारलं. आहे एक फोटो आहे. थांब, दाखवतो. असं म्हणत त्याने मोबाईल काढला आणि वन पीसमधला तिचा फोटो दाखवला. घसा खाकरत पिंट्या म्हणाला, नाही शपथ प्रशांत, वहिनी जरा मॉडर्न दिसत आहेत रे. दिसतात नाही, आहे. एकदम बोल्ड आणि ब्युटिफुल. ती असं म्हणत प्रशांत थोडा लाजला. आ आ आमच्या छकुलीच्या चेहऱ्यावर बघा कशी लाली पसरली आहे, कशी लाजते आमची छकुली. असं म्हणत त्याची हनुवटी धरत विनोद त्याची चांगलीच खेचू लागला. ए गपरे विनोद, उगीच त्याला चिडवू नकोस. प्रशांत, मला सांग, बहिणींचं नाव काय? कुठे राहतात त्या? काय करतात? प्रवीण भैयाने मात्र मार्मिक प्रश्न विचारले. तिचं नाव दामिनी भोसले. बर्वेनगरमध्ये राहते. ऑडिटर म्हणून काम करते. एका दमात प्रशांतने सगळी माहिती दिली. या रविवारी त्या लोकांना भेटायला आपल्या घरी बोलावलं आहे. त्यावेळेस थोडा वेळ तिला मी टेरेसवर घेऊन येईन आणि तुमची ओळख करून देईन. प्रशांत हसत म्हणाला आणि मग एकदम शांत झाला. काय रे, कसलं टेन्शन आलं आहे का? प्रवीण भैयाने विचारलं. आता तुमच्यापासून काय लपवायचं भैया? सगळं खरंच सांगतो. पहिल्यांदा आमची पसंती झाली. मग चहापोह्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 1-2 गाठीभेटी झाल्या. हळूहळू तिच्या स्वभावाचा, तिच्या अपेक्षांचा मला अंदाज यायला लागला. आणि माझ्या बाबतीत मी तिला एक खोटी गोष्ट सांगितली. तो असं म्हणताच तिघांच्या भुवया उंचावल्या. खोटी गोष्ट? कोणती? काय लपवलंस काय तू? विनोदने घाईघाईने विचारलं. आत्ताच सांग रे बाबा प्रशांत. अरे बाबा, हा लग्नाचा प्रश्न आहे. तसं तर तुला कोणतं व्यसन नाही. मग काय, कोणत्या मुलीची वगैरे भानगड आहे की काय? ऑफिसमधली आहे की आपल्या सोसायटीतली? उतावीळपणे पिंटू प्रश्न विचारत होता. जे काय ते आम्हाला खरं सांगा, नाहीतर तू काहीतरी एक सांगून ठेवशील आणि आम्ही दुसरं काहीतरी बोलायचो. विनोद म्हणाला. अरे थांबा थांबा, त्याला बोलू तर द्या. हे बाबा, काय ते खरं आणि नीट सांग पाहू, दरडावत प्रवीण भैयाने विचारलं. मग क्षणभराचा पॉज घेत प्रशांत बोलू लागला. ती ना ॲक्च्युली खूप बोल्ड आहे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, अगदी डॅशिंग आहे. ड्रायव्हिंग, स्विमिंग सगळं येतं तिला. कराटे पण येतात. मागे कुणीतरी बसमध्ये तिला छेडलं तर त्या मुलाला स्वतःच मारत मारत ती पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली होती असं म्हणाली. तेव्हापासून कोणीही तिच्या वाटेला जात नाही. त्याचं बोलणं ऐकून विनोद एकदम हसूच लागला. अरे मग बरं आहे की, सारख्याला वारखं मिळालं. तुला तुझ्यासारखीच मिळाली. तू पण नाही का प्रत्येक गोष्टीवर हातघाईवर येतोस? जिथे बोलून प्रश्न सुटतात तिथे तू भांडायला जातोस. समोरचा चिथवत असेल तर शांत राहायच्या ऐवजी तू त्याला 4 गुद्दे घालून येतोस. आता एकमेकांबरोबर बॉक्सिंग खेळत बसा आयुष्यभर. अरे थांब रे, मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. तिला अजून माझ्या स्वभावाची कल्पना नाही आहे. तिला वाटतंय मी अगदी साधा, सरळ, सज्जन, शांत, सालस मुलगा आहे. प्रशांत असं म्हणताच तिघांचे डोळे मोठे झाले. म्हणजे तू नेमकं काय सांगितलंयस तिला? प्रवीण भैयाने विचारलं. भैया, मी तिला सांगितलं आहे की मला पटकन राग येत नाही. म्हणजे रागच येत नाही. उलट माझा स्वभाव थोडासा भोळा, साधा, शांत, मवाळ आहे असं. तो असं म्हणताच तिघेजण एकदम ओरडले. काय? अरे यातलं एकही लक्षण तुझ्यावर सूट होत नाही रे. मग तरीही तू असा गांधीजींचा पुतळा का म्हणून घेतोय स्वतःला? तिच्याशी का खोटं बोललास तू? पिंट्याने विचारलं. अरे मग काय करणार? पहिल्या भेटीतच तिने सांगितलं की माझे बाबा पहिल्यांदा खूप तापट होते. त्यांच्या तापटपणाचा आईला बराच त्रास झाला आहे. आता ते थोडे शांत झाले आहेत, पण आधी खूप भडकायचे. पटकन कुणावरही हात उचलायचे, भांडायचे. त्यामुळे मला रागीट स्वभावाची माणसं अजिबात आवडत नाहीत. मला माझा लाईफ पार्टनर शांत, समजूतदार असाच हवा आहे. प्रशांत म्हणाला. अरे 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 अरे, तुझ्या बाबतीत अगदीच उलटं घडलं. तुला खरं तर शांत, मनमिळाऊ, समजूतदार, थोडंसं नमतं घेणारी बायको हवी होती. पण तुला मिळाली आहे कडकडणारी दामिनी. तिला वाटते की तिलाही शांत स्वभावाचा प्रशांत मिळालेला आहे. कसं होणार आहे बाबा तुमचं?
चिंतेने प्रवीण भैया म्हणाला. ए भैया, तू आधीच घाबरवू नकोस रे. एकमेकांच्या सोबतीने होईल सवय आम्हाला. थोडा मी शांत होईन, मग थोडी ती शांत होईल, मग सगळीकडेच शांत शांत होईल, प्रशांत म्हणाला. फारच आशावादी दृष्टिकोन आहे बाबा तुझा, विनोदने मस्करी करत म्हटलं. हे बघ, आता तू निर्णय घेतला आहेस ना, मग त्याच्यावर अडीग राहा. अरे स्वभाव बदलता येतो रे. आपल्या आवडत्या माणसासाठी थोडं बदलायलाच हवं, प्रमोद भैयाने समजावलं. रविवारी संध्याकाळी विनोद प्रशांतच्या घरी पोहोचलाच होता. बरं झालं विनोद तू आलास. आत्ता तिकडची पाहुणे मंडळी येतील आणि या मुलाची अजून तयारी देखील नाही. प्रशांतच्या आईने विनोदकडे लेकाची तक्रार केली. डोंट वरी काकू, आता मी आलोय ना, आपला नवरा कसं सजतोय ते बघा, असं म्हणत तो प्रशांतला घेऊन बेडरूममध्ये गेला. काय घालणार काय आज, त्याने विचारलं. अरे काय वेगळं घालायचं, टी शर्ट आणि जीन्स, वैतागत प्रशांत म्हणाला. अरे जीन्स काय घालतोयस, फॉर्मल कपडे घाल चांगले काहीतरी. तुझ्या शांत सोज्वळ मवाळ पर्सनॅलिटीला सूट तर झाली पाहिजे ना ती जीन्स. विनोदच्या बोलण्यावर मग क्षणभर प्रशांत विचार करत राहिला. जीन्स तशी चालली असती, पण माझ्या सगळ्या जीन्स जरा जास्तच फॅशनेबल आहेत. आईच्या भाषेत म्हणायचं झालं तर कुरतडलेले आणि फाटके आहेत. वॉर्डरोबच्या त्या सगळ्या जीन्स दाखवत प्रशांत म्हणाला. नको नको, ही सगळं रिस्क घेण्याचं काम झालं. तू हे लाईनचं शर्ट घाल आणि ही फॉर्मल पॅन्ट घाल आणि तू बस इथे माझ्यासमोर. तुझे हे भुरभुरणारे केस जेल लावून मी चांगले सेट करून देतो. एक चांगला भांग पाडूया. आणि मला काय वाटतं, तू आज चष्मा घाल, जास्त स्टुडियस दिसशील. अरे चष्म्याने ना पर्सनॅलिटीला थोडा सिरियस लूक येतो. विनोदने आपलं ज्ञान पाजळलं. माझ्याकडे नाही आहे चष्मा. माझ्याकडे आहे ना, 0 नंबरचा स्क्रीन प्रोटेक्टिव्ह चष्मा मी आणून देतो, विनोद म्हणाला. खूप मेहनतीने प्रशांतचं सोज्वळ नवरदेव असं लूक तयार करण्यात विनोदला यश आलं. पाहुणे मंडळी आली, घर पाहणं झालं, थोड्याफार गप्पा झाल्या. त्यानंतर प्रशांतने विचारलं. मी थोडा वेळ दामिनीला घेऊन जरा टेरेसवर जाऊ का, माझ्या मित्रांची ओळख करून द्यायची आहे. आईबाबांनी आनंदाने परवानगी दिली. प्रशांत दामिनीला घेऊन टेरेसवर आला. मित्र वाट पाहतच होते. ओळख झाली. आपापल्या परीने सगळेजण तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होते. तुमच्याबद्दल प्रशांत बरेच काही सांगत होता, विनोद म्हणाला. काय, चांगलं की वाईट, तिने प्रश्न केला. तेवढ्यात प्रवीण भैया म्हणाला. अर्थातच चांगलं. तुम्ही अगदी बोल्ड आहात, छान ड्राईव्ह करता, स्विमिंग करता, कराटे चॅम्पियनसुद्धा आहात. या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या आहेत. खरंच आजकालच्या मुलींनी असंच व्हायला हवं. काळाची गरजच आहे ती. आजकालच्या मुलींचं उत्कृष्ट रोल मॉडेल तुम्ही आहात. प्रवीण भैया असं म्हणताच ती काही बोलली नाही. तसा आमचा प्रशांतसुद्धा खूप हुशार आहे हां. मुख्य म्हणजे समजूतदार आहे. खूप मॅच्युअर्ड आहे. शांत आणि सालस मुलगा आहे हो तो. त्याच्यामुळे तो कोणतीही गोष्ट अतिशय शांत पद्धतीनेच डील करतो. नाहीतर आजकालची मुलं जरा राग आला की डायरेक्ट हातात सुरेच धरतात. आहा, आमचा प्रशांत तसा नाही आ. आम्हा सगळ्या मित्रांमध्ये तोच शांत आहे. उलट कधी कुणाचं भांडण झालं तर समोरच्यालासुद्धा गोडी गुलाबीने समजावेल. विनोद खोटं कौतुक करत होता. प्रशांतला चांगलाच ठसका लागला. आपलं हे असं रूप त्याने स्वप्नातही कधी व्हिज्युलाइज केलं नसावं. ती थोडीशी हसली. छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून, दामिनी म्हणाली. आजचा कार्यक्रम तरी सफल झाला होता. ही अशी इमेज फार काळ ठेवायची गरज लागली नाही, कारण अगदी 2 महिन्यातच लग्न झालं आणि नवीन कपल हनीमूनला गोव्याला गेलं. सुरुवातीला 2 दिवस काय बोलायचं, कसं बोलायचं दोघांनाही कळत नव्हतं. चुकत माकत अडखळत एकमेकांची ओळख झाली होती. प्रशांत खरं तर काहीच बोलत नव्हता. दामिनी खूप कंटाळली. प्रशांत आंघोळीला गेला पाहून दामिनीने मैत्रिणीला प्रियाला फोन फिरवला. अय्या दामिनी, कशी आहेस? हनीमून एन्जॉय करतेस की नाही, प्रियाने विचारलं. अगं कसलं काय, हे ध्यान भलतंच साधं निघालं. काही बोलायला मागत नाही गं. अगं एक एक शब्द बोलताना 100 वेळेस विचार करतात. अगं माझ्याशी बोलताना एवढे घाबरलेले वाटतात, मग इतरांशी बोलताना काय होत असेल यांचं? मला तर जाम भीतीच वाटू लागली आहे. अशा माणसाशी मी कसा बरं संसार करावा? दामिनीने आपली काळजी प्रकट केली. अरे बापरे, पण नवरा शांत समजूतदार हवा असं तूच मॅनिफेस्ट करत होतीस ना?
खरं तर तेव्हाही मी तुला म्हणत होते, अगं मुलं थोडी डॅशिंगच हवी, अरेला कारे करणारी हवी. आता माझाच नवरा बघ ना, ड्रायव्हिंग करताना कुणी विनाकारण ओव्हरटेक केलं, र रस्ता क्रॉस करताना मोबाईलवर बोललं, मध्ये आलं, तर अशा शिवाय हासडतो की समोरचा माणूस चुपचाप आपल्या रस्त्याने निघून जातो. मला तर कधी कधी असं वाटतं की हा रस्ता माझ्याच नवऱ्याने विकत घेतलेला आहे. पण मग अभिमान देखील वाटतो. उगीच छोट्या मोठ्या कारणावरून अशा लोकांना कोणी दाबत नाही ना. नाहीतर साध्या माणसांचं बिचाऱ्यांचं कोणी ऐकत नाही. सगळेजण त्यांनाच झुकवायच्या मागे असतात. खरं सांगायचं तर तुला त्यांची काळजी वाटते आहे आणि मला तुम्हा दोघांची. कारण तुझाही स्वभाव असा साधा भोळा. खरं तर त्यांना इम्प्रेस करायला आपण सांगितलं, तू डॅशिंग आहेस, बोल्ड आहेस. पण आता तुझा भित्रा डरपोक स्वभाव त्यांना कळला तर त्यांना धक्काच बसेल. प्रिया म्हणाली, हो ना, तू म्हणाली होतीस, अगं मुलांना आजकाल अशाच सेल्फ मेड मुली आवडतात. मुली बोल्ड असल्या, स्मार्ट असल्या, डॅशिंग असल्या की मग मुलं इम्प्रेस होतात. म्हणून मीही सांगून टाकलं. पण आता उद्या या सगळ्या गोष्टी माझ्याच अंगलट यायला नकोत. काळजीने ती म्हणाली. तेवढ्यात बाथरूमच्या दरवाजाचा आवाज झाला. ए बरं, ठेवते मी फोन, ते आंघोळीवरून आले वाटतं, असं म्हणत दामिनीने घाईघाईने फोन ठेवून दिला. केस पुसत प्रशांतने विचारलं, मग आज कुठे जायची इच्छा आहे का? काहीतरी ॲडव्हेंचरस करूया, त्याने विचारलं. मला ना खरं तर ॲडव्हेंचरस गोष्टी खूप आवडतात, उगीचच आव आणत ती म्हणाली. तिला वाटलेलं त्याला ॲडव्हेंचरस नक्कीच आवडत नसणार. तो म्हणेलच, नको, आपण समुद्राच्या पाण्यात पाय बुडवून मग वाळूवर बसून सूर्यास्त पाहू. आणि हो, खरंच तो तसंच म्हणाला. मला देखील ॲडव्हेंचरस आवडत नाहीत. वाळूवर बसून किल्ला बांधायला आवडतो. ती हसली. तिला आतून बरं वाटलं. दोघेही मग रूमच्या बाहेर पडले. त्याला वाटत होतं की तिच्या खांद्यावर हात टाकावा किंवा निदान तिचा हात तरी पकडावा. पण त्याने तसं काही केलं नाही. साध्या, सज्जन, शांत नवरदेवाची इमेज निदान काही दिवस तरी जपणं जरुरी होतं. तिच्या हाताला घाम फुटला होता. तो रुमालाला पुसत तिने स्वतःला अफर्मेशन दिली. दामिनी, बी बोल्ड. हात पकड त्याचा. अगं सोपं आहे तुझ्यासाठी हे. शक्य आहे. बी बोल्ड दामिनी, बी बोल्ड. 5, 4, 3, 2, 1 असं मनातल्या मनात म्हणत ती मोठ्याने एकदम येस असं म्हणाली आणि तिने त्याचा एकदाचा हात पकडला. तो बिचारा एकदम दचकला. तो दचकल्यावर तीही दचकली. काय झालं, तिने घाईघाईने विचारलं. नाही, काही नाही, स्वतःला सावरत तो म्हणाला. हे हात बीत पकडायचं काम खरं तर आपलं, पण या मुलीने केलं. ठीक आहे, बोललंच आहे तशी ती. आणि आजकाल मुलीसुद्धा तेवढ्याच फॉरवर्ड आहेत. समोर फेसाळणारा समुद्र होता. समुद्राच्या लाटा पाहिल्या आणि त्याला वाटलं सरळ टी शर्ट काढावं आणि सुरकन पाण्यात उडी मारावी. आता मनाला कंट्रोल करणं जड जात होतं. ॲडव्हेंचरस वॉटर स्पोर्ट्स पाहून त्याला भारी मजा येत होती. आपणही तिथे जावं, मस्त एन्जॉय करावं असंच त्याला वाटत होतं आणि सोबत तिलाही घेऊन जावं. पण आपणच निर्माण केलेल्या प्रतिमेला धक्का पोचणार नाही याचीसुद्धा काळजी घेणं जरुरी होतं. त्याने सहज म्हणून विचारलं, हे सगळं तुला आवडत असेल नाही, हे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स, हे पॅराशूट वगैरे? छे, अजिबात नाही, ती पटकन बोलून गेली. त्याने आश्चर्याने पाहिलं. तिने पटकन जीभ चावली. म्हणजे मला हे सगळं आवडत नाही, उगीच कशाला रिस्क घ्यायची असं मी बोलावं अशीच तुमची इच्छा आहे ना? पण तसं नाही आहे, मला हे सगळं आवडतं. उंच उंच उडणाऱ्या पॅराशूटला पाहून खरं तर तिचं मन दडपत होतं. पण फुशारक्या मारायला ती बोलून गेली. हो, मग जा ना, तूही एखादं स्पोर्ट्स करून घे. वाटल्यास मीही येता. तूही एखादा ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स करून घे. वाटल्यास मीही येतो सोबत. त्याची स्पोर्ट्स करायची इच्छा उफाळून वर येत होती म्हणून तो तसं म्हणाला. पण मग ती चांगली घाबरली. नको नको, आज ना मी फार दमले, आपण नंतर केव्हा तरी करू हां. ती असं म्हणताच त्याचा हिरमोड झाला. त्याला वाटलेलं की ही तयार होईल आणि हिच्या मागे आपल्यालाही जाता येईल. पण छे, कसलं काय. आजचा दिवस असाच वाळूवर किल्ल्या बांधण्यात, वाळूवर हाट काढण्यात आणि त्या हाटमध्ये दोघांच्या नावाची आद्याक्षरं लिहिण्यात फुकट गेला. बळेबळेच त्याला हसावं लागत होतं.
अंगाची घडी करून बसायचा त्याला आता कंटाळा आला होता. त्याला काहीतरी हॅपनिंग पाहिजे होतं. सूर्यास्त झाला झाला तसा अंधार पडू लागला. चला आपण राऊंड मारून येऊ असं म्हणत ती उठली. तोही उठला. दोघेही वाळूवरून चालत चालत रस्त्यावर आले. आजूबाजूची दुकानं फिरली. मग फिरता फिरता दोघेही एका चर्चमध्ये गेले. गोव्याला देऊळ आणि चर्च दोन्ही छान आहेत ना? तो म्हणाला. हो ना, पोर्तुगीज पद्धतीचं आर्किटेक्चर आहे. पोर्तुगीज असतानाही एवढी देवळं टिकली म्हणजे आपल्या लोकांनी ती टिकवली. खरंच कमाल आहे नाही? बऱ्याच लोकांना वाटतं की भारतात ब्रिटिश पहिल्यांदा आले, पण तसं नाही. ब्रिटिशांच्या आधी पोर्तुगीज आणि फ्रेंच आले होते. आपलं नॉलेज देत ती म्हणाली. हो बरोबर आहे. मी तर कुठेतरी वाचलं होतं. ब्रिटिशांनी भारतीयांवर अन्याय केले, पण त्या कामात पोर्तुगीजही काही कमी नव्हते. आपला धर्म संस्कृती बाटवण्यासाठी त्यांनीसुद्धा आपल्या लोकांवर अनन्वित छळ केले आहेत. लहान मुलांवर स्त्रियांवर अन्याय करताना त्यांच्याच घरातल्या पुरुषांच्या पापण्या कापून टाकल्या. म्हणजे झालेले अन्याय पाहताना त्यांना डोळे बंद करता येऊ नये म्हणून. मी जर तिथे असतो ना तर एकेकाचा मुर्दाच पाडला असता तिथे. मग प्राण गेला तरी 72. हाताच्या मुठी घट्ट आवळत तो बोलून गेला. तिने मात्र डोळे मिटून घेतले. आई ग, कुठे फेडतील ही पापं ही लोक? ती फक्त तेवढी गोष्ट ऐकूनच वेदनेने कळवळली होती. त्यांच्याही नकळत स्वभावाच्या छटा बाहेर पडल्या. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वेदनेचे दुःखाचे भाव होते. काळजी नको करूस, ते दिवस गेले. पण आपण इतिहास विसरता कामा नये म्हणून ही गोष्ट सांगितली तुला मी. तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवत तो म्हणाला. हे असं काही ऐकलं पाहिलं की माझा तर थरकाप उडतो बाबा. ती चुकून बोलून गेली. त्याच्याही लक्षात नाही आलं. तोही म्हणाला. माझी मात्र तळपायाची आग मस्तकाला जाते हां. असं वाटतं जिथे जिथे दुर्बलांवर गरिबांवर अन्याय होतो तिथे आपण जावं आणि त्यांना चांगलंच. तो एवढं बोलत असतानाच मागून एक टवाळखोर मुलांचा ग्रुप दारू पिऊन धिंगाणा करून पुढे येत होता. उगीचच रस्ता अडवून अडवून ते चालत होते. दामिनीला त्यांचा धक्का लागू नये म्हणून त्याने तिला पटकन त्याच्या उजव्या बाजूला ओढलं. तरीही त्यापैकी कुणीतरी एकाने तिची ओढणी खेचली. दामिनी घाबरली. ती चटकन प्रशांतचा दंड पकडून त्याच्या मागे झाली. पण तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की हा काहीही करणार नाही. हा स्वतःच एवढा घाबरट आहे. तेव्हा इथून उलट्या पावली गेलेलं बरं. ती हळू आवाजात म्हणाली. अहो, आपण रस्ता क्रॉस करून त्या पलीकडच्या बाजूला जाऊया चला. पण प्रशांत मात्र तिथेच थांबला होता. दारू प्यायलेल्या त्या मुलाने तिची ओढणी अजूनही सोडली नव्हती. उलट हाताभोवती गुंडाळून तो शिट्ट्या मारत होता. ए, ओढणी दे इकडे, प्रशांतने रागावून म्हटलं. पण ती सगळी मुलं हसायला लागली. मुख्य म्हणजे दामिनी खूप घाबरली. अहो जाऊ दे ना, आपण जाऊया. ती मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत असं पाहून प्रशांतने पुढे जाऊन त्या मुलाच्या खाडकन मुस्काळीत ठेवून दिली. ते पाहताच सगळेजण एकदम 2 पावलं मागे झाली. तो मुलगासुद्धा गाल चोळत राहिला. प्रशांतने शर्टाच्या बाह्या वर केल्या. त्या मुलाच्या पायावर चांगलीच लाथ मारली. तो खाली पडला. तेवढ्यात दुसरा मुलगा प्रशांतच्या अंगावर धावून आला. प्रशांतने त्यालाही चांगलंच लोळवलं. मग बाकी दोघांनी काही रिस्क घेतली नाही. तीच ओढणी त्याच्या गळ्याभोवती आवळत प्रशांत म्हणाला. आज तुला सोडतोय. पुन्हा कधीही कोणत्याही मुलीला त्रास दिलास ना तर या ओढणीनेच गळा दाबून टाकीन तुझा. त्या मुलाच्या हातून खसकन त्याने ओढणी काढून घेतली आणि दामिनीच्या खांद्यावर ठेवली. 4ही मुलं चांगलीच नशेत होती. प्रतिकार करायची त्यांच्यात शक्तीच नव्हती. कशीबशी स्वतःला सावरत ती तिथून पळून गेली. दामिनी मात्र पाहत राहिली. तिचे डोळे चांगलेच मोठे झाले होते. तुम्ही अगदी सनी देओलसारखी फाईट केलीत. तुम्ही असं काही कराल असं वाटलं नव्हतं मला, ती आश्चर्याने म्हणाली. तो मुलगा तुझी ओढणी ओढेपर्यंत तू शांत राहशील असं मलाही वाटलं नव्हतं. अगं द्यायचं ना ठेवून. कराटे शिकली आहेस ना तू. तिने मान खाली घातली. तिला आणखीन एम्बॅरेस करायचं नव्हतं म्हणून तो पुढे काही बोलला नाही. पण एवढीही बोल्ड मुलगी तरीही गप्प कशी राहिली याचं त्याला आश्चर्य वाटत राहिलं. हे बघ दामिनी, मी उगीच मारपीट करणारा मुलगा नाही हा.
पण आपल्या बायकोला कोणी त्रास देत असेल तर आपण हातपाय जोडून त्यांना विनवणी करण्याइतका नेभळट पण मी नाही हा. खरंच सांगतो, ही अशी हाणामारी गुंडागर्दी मला आवडत नाही. तसा माझा स्वभाव शांतच आहे, खरंच सांगतो मी. त्याच्या परीने मलिन झालेली प्रतिमा तो साफ करायचा प्रयत्न करत होता. तिने फक्त मान डोलावली. आता करायचं ते करून झालं होतं, मग हिला काय एक्सप्लेनेशन द्यायचं असा विचार करत तोही शांत झाला. जेवायला जाऊया? ती हो म्हणाली. एका मस्तपैकी चायनीज रेस्टॉरंटमध्ये ते जेवणासाठी गेले. मगासचा प्रसंग आठवून दामिनी अजूनही घाबरली होती. खरं तर ही एवढी का घाबरली आहे याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. ही असली टार्गट मुलं असतातच आजूबाजूला, त्यांना असं दबून राहायचं नसतं. तू सुद्धा तुझा एखादा कराटे चॉप त्यांना मारला असता तरी ती पळून गेली असती. एवढी भेदरट असतात ही मुलं. अगं तू हात उचललास तर मला काय वाटेल याची तुला काळजी वाटते आहे का? तर अजिबात असं काही वाटून घेऊ नकोस. अशा वेळेस तसंच वागायला हवं आणि तू जशी आहेस तशीच राहा, तो समजावत होता. दोघं हॉटेलमध्ये गेले. जेवण मागवलं. ती सुद्धा मगाशी काय घडलंय ते विसरायचा प्रयत्न करू लागली. पण खरं सांगायचं म्हणजे ती मनातल्या मनात खूप सुखावली होती. तिला प्रियाचं बोलणं आठवलं. मुलं ना डॅशिंगच पाहिजे. खरं तर ती कुणाला बोलली नव्हती, पण तिला असाच डॅशिंग नवरा पाहिजे होता. म्हणजे बाबांसारखा दारू पिऊन आईला त्रास देणारा नाही, पण वेळप्रसंग आल्यावर दुष्टांबरोबर ढिशून ढिशूम करणारा मुलगा. मुलं अशीच हवीत. नाहीतर आपल्यावर काही प्रसंग आला तर दुसऱ्यांची मदत मागणारी नेभळट माणसं समाजावर ओझंच असतात, अगदी माझ्यासारखी. ती तिच्या विचारात होती. तेवढ्यात त्याने विचारलं, काय कसला विचार करतेयस? मगाशी त्या मुलांना चांगलं चोपडायला हवं त्याचा, की उद्या कोणते ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स करायचे आहेत त्याचा? त्याने हसत हसत विचारलं. ती काही बोलली नाही. दोघांनी सूप घेतलं. त्यानंतर चायनीजचे 1-2 स्टार्टर्स मागवले. मग फ्राईड राईस. वेटरने बिल आणून ठेवलं. मी जरा हात धुवून आलो हां, मग बिल पे करून आपण निघू, तो म्हणाला. तिने बिल पाहिलं. 1600 रुपये बिल झालं होतं. आपण बीचवर जाऊया अशा हिशोबाने ती हॉटेलच्या रूममधून निघाली होती. त्यामुळे पर्स आणि मोबाईल हॉटेलच्या रूमवरच राहिलं होतं. शी, यांना काय वाटेल? या मुलीने दबादब खाल्लं. बिलचं काहीच बोलत नाही आहे ही. खरं तर त्याला तसं वाटलंही नसतं, कारण आता ती त्याची बायको होती. बिल त्यानेच पे करायला हवं होतं, पण हिलाच अगदी असं परक्यासारखं वाटत होतं. तो हात धुवून आला आणि त्याने बिल पे करण्यासाठी खिशात हात घातला. खिसा चाच पडला. पुन्हा एकदा चाच पडला आणि तो डोक्याला हात लावत म्हणाला, ओ नो, माझं वॉलेट मी रूमवरच विसरलो. अरे बापरे, मी सुद्धा माझा मोबाईल आणि पर्स रूमवरच विसरले. आता काय करायचं? ती पुन्हा घाबरली. नो प्रॉब्लेम, जीपे करूया. त्याने मोबाईल काढला. QR कोड स्कॅन करून घेतला, पण पुढची काही प्रोसेसच होईना. काहीतरी एरर दाखवू लागले. एकदा ट्राय केला, 2दा ट्राय केला, 3दा ट्राय केला. मग मात्र तो टेन्शनमध्ये आला. वेटरला म्हणाला, आम्ही दोघेही आमचं वॉलेट घरी विसरलो आहे. जीपे इथे चालत नाही आहे. इथून आम्ही राहतो ते हॉटेलही दूर आहे. मी बिल उद्या पे केलं तर चालेल का? त्याचं बोलणं ऐकून वेटर आश्चर्याने पाहू लागला. तो हिंदीत म्हणाला, असं कुठे असतं साहेब? हा सगळा विचार तुम्ही ऑर्डर करायच्या आधी केला पाहिजे होतात. मला काय सांगून फायदा? तुम्ही मॅनेजरशी बोला. तुमच्यासारखी बरीच माणसं येतात इथे. वेटर बडबडत राहिला, कारण त्याला मिळणारी टीपसुद्धा आता मिळणार नव्हती. त्याचं बोलणं ऐकून प्रशांत भडकला. जास्त शहाणपणा शिकवू नकोस. तुमच्यासारखी म्हणजे म्हणायचं काय रे तुला? तुला मी काय पैसे बुडव्या वाटलो की काय? कधी कुणाची दमडी ठेवलेली नाही मी. प्रशांतचा आवाज चढला तशी ती घाबरून उभी राहिली. हे पहा वेटर भाऊ, आम्ही इथे नवीन आहोत, फिरायला आलेलो आहोत. टुरिस्टकडून एखाद दुसरी अशी घटना घडत असते, पण विश्वास ठेवा, आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही, तिने समजावून सांगितलं. हे बघा मॅडम, तुम्ही माझ्याशी काही बोलू नका. मॅनेजरशी बोला डायरेक्ट, वेटर म्हणाला. त्या बाजूला काहीतरी गोंधळ चालला आहे हे मॅनेजरच्या लक्षात आलं. तोही तिथे आला. काय झालं आहे? त्याने विचारलं. साहेब, यांनी काही गोष्टी ऑर्डर केल्या. 1600 रुपये बिल झालं आणि आता हे म्हणतायत बिल पे करायला यांच्याकडे पैसे नाहीत. वेटरने थोडक्यात सगळी माहिती दिली. मॅनेजर आश्चर्याने पाहू लागला. सर, काय झालं नेमकं?
मग प्रशांतला पुन्हा सगळी तीच गोष्ट सांगावी लागली. आता मॅनेजरसुद्धा भडकला. सर, तुम्ही टुरिस्ट आहात म्हणून म्हणून आम्ही पोलिसांना बोलवत नाही, पण बिल पे केल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ शकत नाही. मॅनेजर असं म्हणताच प्रशांत मग आणखीन भडकला. ए बावळट, तू डोक्यावर बिक्यावर पडलायस की काय? तुला सांगतोय जी पे चालत नाही. आम्हा दोघांचं वॉलेट हॉटेलवर राहिलेलं आहे. मी कुठून बिल पे करणार? आणि मी काही तुझे पैसे बुडवणार नाही. मला हॉटेलवर जाऊ देत, मी बिल पे करतो. वाटल्यास तुझा एखादा वेटर धाड माझ्याबरोबर. प्रशांत म्हणाला, हे पहा साहेब, ही हॉटेलची पॉलिसी नाही. तुम्हाला बिल इथेच पे करावं लागेल. तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही इथे खायला आलातच का? मॅनेजरसुद्धा आता चिडला होता. अरे वेड्या, माझं जीपे चालणार नाही. आम्ही वॉलेट रूमवर विसरलो आहोत. हे सगळं माहीत असतं तर इथे जेवायला का आलो असतो? चक्रम नुसता. प्रशांत असं म्हणताच मॅनेजर भडकला. तोंड सांभाळून बोला ना. एकतर तुम्ही चुकी केलीत आणि सारखी दुसऱ्यांची अक्कल काय काढतो? थांबा, पोलिसांनाच बोलवतो. आमच्या गोव्याचे पोलीस तुम्हाला माहीत नाही. 2 दांडके पडले ना, मग तुमचीसुद्धा अक्कल ठिकाण्यावर येईल. मॅनेजर तापला होता. ए जा रे जा. मी नाही घाबरत पोलिसांना. पोलिसांना बोलव, वकिलांना बोलव, नाही तर महापौरांना. मुळात माझी काही चुकीच नाही. अशा गोष्टी घडत असतात. मी तुला म्हटलं आहे, वाटल्यास तू चल माझ्याबरोबर हॉटेलवर. मी तुझे सगळे पैसे पे करतो. तुला वाटल्यास तिथून परत येण्याचे तुझे ऑटोचे पण पैसे देतो. प्रशांत म्हणाला, हे पहा, ही आमच्या हॉटेलची पॉलिसी नाही. तुम्हाला आत्ताच बिल पे करावं लागेल. मॅनेजर पुन्हा तेच म्हणत होता. बावळट कुठला? कुणी मॅनेजर केलं तुला? पैसे नाही सांगतोय तरी बिल पे करावं लागेल, बिल पे करावं लागेल, हॉटेलची पॉलिसी नाही. तेच बोलतोय सारखं सारखं. काय चालवलं आहेस? प्रशांतचा आवाज चढला होता. आजूबाजूची सगळी लोकं पाहू लागली. ए टॉनी, पोलिसांका फोन लाव. ते का ऐको ना. त्याचं कन्व्हर्सेशन कोकणी भाषेत सुरू झालं. गोष्टी हमरीतुमरीवर जात आहेत पाहून मग दामिनी मध्ये पडली. थांबा थांबा मॅनेजर साहेब, तुम्ही जरा माझं ऐकून घेता का? तिच्याकडे पाहत मॅनेजर म्हणाला, तुमच्या मिस्टरांचं काय कमी ऐकून घेतलं? आता तुमचं वेगळं ऐकून घेऊ. मॅनेजर उद्धटपणे बोलतोय पाहून प्रशांत आणखीन भडकला. ए, तू कशाला बोलतेस त्याच्याशी? त्याला बहुतेक शब्दांची भाषा कळत नाही. हाताच्याच भाषेने समजावावं लागतंय वाटतं ह्याला. असं म्हणत प्रशांतने पुन्हा एकदा शर्टाच्या बाह्या वर केल्या. प्रशांत असं म्हणताच दामिनीसुद्धा चांगली चिडली. मग तुम्ही जरा गप्प बसता का? मी बोलते ना त्यांच्याशी. तिचा तो रागावलेला अवतार पाहून मग तो थोडा वेळ शांत झाला. मॅनेजरसुद्धा वरमला. हे बघा मॅनेजर साहेब, आम्ही इथे टुरिस्ट आहोत. आम्ही फिरत फिरत इतक्या लांब आलो. मगाशी काही तरुण मुलांनी दारू पिऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न केला हो. त्यांचं ते प्रकरण निस्तरता आम्ही आधीच हैराण झालो होतो. चालत चालत पुढे आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता बराच वेळ झाला आहे. आपण इथेच जेवून घ्यावं म्हणून घाईघाईने तुमच्या हॉटेलमध्ये आलो. एकतर इथे जागा नवीन, उशीर झालेला, त्या मुलांचं प्रकरण झालं होतं. त्या सगळ्या गडबडीत आमच्याकडे वॉलेट नाही हे आमच्या लक्षातच आलं नाही हो. आमची चूक झाली, त्याबद्दल सॉरी. पण आता आम्ही तुमच्या राज्यामध्ये आलो आहोत की नाही, मग तुम्ही टुरिस्टशी असं वागणार का? हे पहा, आम्हाला तुमचे पैसे खरंच बुडवायचे नाहीत. मी तुम्हाला एक पर्याय सुचवते. तुम्हाला हॉटेल ब्लू बे माहिती आहे ना, तिथल्या रिसेप्शनिस्टशी आम्ही बोलतो. आम्ही सध्या तिथेच थांबलो आहोत. काय करते, त्यांना आमच्या वतीने पे करायला सांगते आणि आम्ही हॉटेलवर गेल्यावर त्यांना पे करू. तुम्ही फक्त 5 मिनटं द्याल का? ती असं म्हणताच मॅनेजर शांत होऊन म्हणाला, ओके, बरे असा. बुकिंगच्या निमित्ताने प्रशांतच्या मोबाईलवर हॉटेल ब्लू बेचा रिसेप्शनचा नंबर होताच. तिने त्याचा मोबाईल घेतला, रिसेप्शनवर फोन केला, घडलेली सगळी हकीकत सांगितली. आम्ही ना अडचणीत आहोत. आमचं आधार कार्ड, ॲडव्हान्स सगळं आम्ही तुमच्याकडे सबमिट केलेलं आहे. तुम्ही जर कृपा करून या हॉटेलचे पैसे पे केलेत तर आम्ही तिथे येऊन तुमचे सगळे पैसे परत देऊ अशी खात्री दिली. रिसेप्शनिस्ट भला माणूस होता. शिवाय पैसे पे करण्यात काहीच हरकत नव्हती, काहीही रिस्क नव्हती, कारण ते जोडपं पुन्हा ह्याच हॉटेलमध्ये परत येणार होतं. त्याने पुढच्या 2 मिनिटात पैसे पे केले. मॅनेजर खुश झाला. दामिनीला थँक्यू म्हणाला. प्रशांतकडे मात्र रागाने पाहिलं. दामिनीने पुन्हा एकदा सॉरी म्हटलं. प्रशांतसुद्धा आता शांत झाला होता. अहो, आता राग सोडून द्या.
त्या मॅनेजरला सॉरी बोलून टाका आणि आता इथून आपण निघूया. आपल्याला इथे आयुष्य थोडीच काढायचं आहे. कशाला उगीच इथे कडू आठवणी ठेवून जायच्या, ती समजावत म्हणाली. प्रशांत अजून रागातच होता. बरं, सॉरी नाही बोलायचं तर जाऊ दे. निघायचं का आपण? तो म्हणाला. तेवढ्यात वेटर ट्रेमध्ये काहीतरी घेऊन आला. त्याच्या मागे मॅनेजर पण आला. सर सॉरी, मॅडम सॉरी, आमच्याकडून बोलण्यात जरा चूक झाली. आम्ही असं वागायला नको होतं. माझं चुकलं. सॉरी सर, प्रशांतकडे पाहत पुन्हा एकदा मॅनेजर म्हणाला. मग प्रशांतनेही राग सोडला आणि हसला. वेटरने त्यांच्यासमोर 2 आईस्क्रीमचे कप ठेवले. सर, आमच्याकडून तुम्हाला हे कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट आहे. प्लीज एवढं खाऊनच चला. आय होप तुमचा राग गेला असेल. मॅनेजर असं म्हणताच प्रशांत आणि दामिनी दोघे छान हसले. प्रशांतने मग सॉरी म्हटलं. आईस्क्रीम खाऊन दोघेही बाहेर पडले. दामिनी, मी भडकलो होतो, पण तू मात्र छान समजुतीने घेतलंस. नाहीतर मी तिथेच भांडत राहिलो असतो. पण काय गं, तू म्हणाली होतीस तुझा स्वभाव एकदम डॅशिंग आहे, बोल्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, अगदी थोडीशी भांडखोर देखील आहेस. पण मला नाही वाटलं तसं. उलट आजचं प्रकरण तू किती समजुतीने हाताळलंस. त्याने आश्चर्याने विचारलं. हो, कारण मी अशीच आहे अहो. खरंच सॉरी, तुमच्याशी ना मी खोटं बोलले. अहो, लग्नाआधी मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं की आजकाल मुलांना डॅशिंग मुली आवडतात. पण मी अजिबात डॅशिंग नाही. स्विमिंग मला येतं, पण ते करताना मी घाबरते. ड्रायव्हिंगसुद्धा भीत भीत करते. कराटे खेळते, पण त्यात जास्त मार मीच खाते. खरं तर माझा स्वभाव घाबरट आहे. पण हो, मी समजूतदार आहे. उगीच इम्प्रेशन मारायला म्हणून मी खोटं बोलून गेले. पण यापुढे कधीच तुमच्याशी खोटं बोलणार नाही. एकदा माफ कराल मला? तोही मग खो खो हसला. करीन, पण एका अटीवर. तो म्हणाला. कोणत्या? तिने विचारलं. तू सुद्धा मला माफ करायला हवं. कारण मी सुद्धा साधा, समंजस, खूप अंडरस्टँडिंग, शांत असा अजिबात नाही. उलट मला चटकन राग येतो आणि मी पटकन रिॲक्ट करतो. आपल्या पहिल्या भेटीत तू मला आवडली होतीस आणि तेव्हा तू म्हणाली होतीस तुला शांत समजूतदार मुलं आवडतात. तू नकार देऊ नये म्हणून आणि तुझ्यावर इम्प्रेशन मारायला मीही खोटं बोलून गेलो. खरं सांगू, मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला असं वाटलं होतं की तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात बरीच तफावत आहे. तू तेव्हाही मला शांतच वाटली होतीस, समजूतदार वाटली होतीस. अगदी जशी लाईफ पार्टनर मी मॅनिफेस्ट केली होती ना, तू अगदी तशीच आहेस. म्हणून तुला होकार द्यावासा वाटला. पण तू मात्र नाराज झाली असशील ना. तुला माझ्यासारखा चिडका बिब्बा नको होता आणि नेमका तोच मिळाला म्हणून. त्याचा हात घट्ट धरत ती म्हणाली. नाही हो, अजिबात नाही. मी बाहेर कितीही काही म्हटलं तरी आतून हेच मॅनिफेस्ट केलं होतं की मला प्रोटेक्टिव्ह, माझी काळजी घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा आणि डॅशिंगच मुलगा हवा. आणि तुम्ही अगदी तसेच आहात. माझंही मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं बरं, असं म्हणत ती लाजली. सगळं नॉर्मल असताना दोघेही त्यांनीच पांघरलेल्या मास्कमध्ये वावरत होते. पण जसा कठीण प्रसंग आला तसे दोघांनीही आपापले रंग दाखवले आणि मुख्य म्हणजे त्या त्या परिस्थितीत ते रंग चांगलेच रंगले. जिथे हाणामारी करायची होती तिथे प्रशांतने ती केली. जिथे गोडी गुलाबी लावायची होती तिथे दामिनीने ती लावली. रात्री झोपताना दोघेही खूप हसले. खरंच आहे, जोड्या ह्या स्वर्गातच जुळतात. आपण कितीही काही केलं, कितीही आदळआपट केली तरी जिथे जुळायचं तिथेच जुळतं. आपण लोकांकडे वरवर काही बोलत असलो तरीही आपल्या भावनांची जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्यानेच आपण हव्या असलेल्या गोष्टी आणि व्यक्ती अट्रॅक्ट करत असतो. मनापासून जी गोष्ट तुला हवी होती आणि तुझ्या भावनांची जी काही फ्रिक्वेन्सी होती, तू तसाच जोडीदार अट्रॅक्ट केलास. आणि मलाही तुझ्यासारखीच समजून घेणारी शांत मुलगीच हवी होती. माझ्या फ्रिक्वेन्सीने मलाही तशीच बायको मिळाली. माणूस शब्दांवर नाही, भावनांच्या फ्रिक्वेन्सीवरच मॅनिफेस्ट करत असतो. किती खरं आहे ना हे, तो म्हणाला. अगदी बरोबर. मैत्रिणींकडे मी काहीही बोलले तरी मला आतून असंच वाटत होतं की माझा नवरा बोल्ड, डॅशिंग असाच हवा. शांत आणि समंजस असल्याचा आव आणणारी नेभळट मुलं नाही आवडत मला. पण खरं सांगू का, माझ्या बाबांचा टोकाचा राग मी पाहिला आहे. त्यामुळे नक्की काय मागावं, काय बोलावं हे माझं मलाच कळत नव्हतं.
पण आतून मनापासून जे वाटत होतं ना, ते मात्र अगदी खरं झालं माझ्या बाबतीत. दामिनी म्हणाली. पण दामिनी, एक सांगू का? आपलं नातं खोट्या शब्दांवर आधारलं असलं तरी खऱ्या भावनांचं आहे. आपण एकमेकांना पूरक आहोत. पण अगदी तसं असलं तरी आता एकमेकांसाठी, एकमेकांच्या भल्यासाठी, अधिक योग्य होण्यासाठी आपण आपले टोकाचे ध्रुव मात्र आता सोडले पाहिजेत. तू थोडीशी बोल्ड झाली पाहिजे आणि मी थोडा शांत, प्रशांत म्हणाला. अगदी माझ्या मनातलं बोललात. मग आज तर वाळूवरचा किल्ला बांधून झाला. उद्या पाण्यात डुंबायला जाऊया किंवा ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स करूया, त्याने विचारलं. तुम्ही जा, मी नाही येणार. आणि फार लांब नको हां, ती म्हणाली. असं कसं नाही येणार? मी तुला उचलून घेऊन जाईन. ओठ चावत तो म्हणाला. इश, काहीतरीच काय? ती लाजली. आपला चेहरा तिने ओंजळीने झाकून घेतला. ते काही नाही हां, आपण दोघांनीही उद्या समुद्राच्या पाण्यात भिजायला जायचं. अगं मग काय, माझी बायको आहेस तू, मी तुला घेऊन जाणारच, तो हट्टाने म्हणाला. अहो नको, मला पाण्याची खूप भीती वाटते. असं वाटतं समुद्राच्या लाटा एकदम उसळतील आणि मी त्याच्यात बुडूनच जाईन. तिला जवळ ओढत तो म्हणाला. असा बरा मी तुला बुडू देईन? समुद्राच्याच नाही, संकटाच्या प्रत्येक लाटा तुझ्या आधी मी झेलेन. तुला काही होऊ देणार नाही, समजलं? आणि असं घाबरायचं नाही, मी आहे ना. तिने मग त्याच्या छातीत आपलं तोंड खुपसलं. पण आत फार खोल नाही जायचं हं, ती म्हणाली. बरं चालेल, असं म्हणत त्याने तिला आपल्या घट्ट मिठीत ओढून घेतलं. तीही त्याच्या मिठीत अलगदपणे विरघळली. नाही नाही म्हणता दोघांचंही मॅनिफेस्टेशन असं पूर्ण झालं होतं.